माझ्यावर थोडी कृपा करा, जास्त नको. महादेवाची थोडी कृपा पण भरपूर असते. मला वाटतं आमदार साहेबापेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही सध्या. महादेवाची थोडी जरी झाली तरी भरपूर भेटत. भगवान शंकर भरभरून देणारं दैवत आहे महाराज. असं जरी केलं तरी असं कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. चॅप्टर भक्ताचा देव नाही महाराज महादेव. लय हुशारकी केलं की माप काढतो तो. रावणाची आई काही कशी दगडाच्या शिवलिंगाची पूजा करत होती. रावण म्हणला तू रावणाची माय आहे. रावणाच्या मायेनं सोन्याच्या चांदीच्या पारदाच्या पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा केली पाहिजे. दगडाच्या शिवलिंगाची काय पूजा करते. काही कशी म्हणली मला समाधान वाटतं त्याच्यात. रावण म्हणला आई दगडाची नाही करायची, उद्यापासून महादेवालाच इकडं आणतो. अहंकार गेला. तपस्या केली. देव तपस्येच्या अधीन असल्यामुळे महादेव प्रसन्न झाले. वरम गृहे काय पाहिजे म्हणे मला तूच पाहिजे. महादेव येते चाल म्हणे. मग पार्वती म्हणे अय चाल कुठं. मांग लेकर बाळ गणपती कार्तिके दोन्ही सुना कुठं चालले तुम्ही. मी भक्ताच्या अधीन आहे. मला व्यक्ती नाही तुम्ही नाही. त्याला वाटलं मला म्हणलं नाही तुम्ही जा. माणसं गेल्यावर काय हरकत नाही. देव गेल्यावर काम बिघडतं ना. देव गेल्यावर कालमाच होतो. 4:30चा टाइम आहे. देव गेल्यावर 4:30चा टाइम म्हणते. लवकर या. बँडवाल्याला सांगा. महादेवाला पार्वतीनं सांगितलं जाऊ नका. महादेव म्हणले मी भक्ताचा मान राखणार आहे. मला थांबता येणार नाही. पार्वती म्हणल्या तुम्ही जर गेले तर मी तुमच्याशिवाय जगणार नाही. महादेव थंडगार झाले. म्हणले करू काय सांग. वरदान बदलून द्या म्हणे. सांगितलं रावणा काय वरदान जरा बदलून माग. काय बदलून मागायचं म्हणे. मला नाही येता येणार. त्याच्या बदल्यात काय लागतं सांग. रावणानं सांगितलं मग एक काम करा तुम्ही नका येऊ पण तुमचा आत्मलिंग द्या. हा हा घेऊन जा तथास्तु. हे पार्वती म्हणे एकूण टोटल एकच झाली ती. म्हणजे पहिल्यानं ती म्हणे तुम्ही चाला तुम्ही गेल्यावर इथं सुन आणि आता म्हणे आत्मलिंग गेल्यावर धडच राहील ना इथं. मी काय करू. त्याला म्हणते एकूण टोटल एक. सोप्या भाषेत डेफिनेशन सांगतो आमदार. एका बाईनं नवऱ्याला विचारलं लिंबात झाड होतं घराच्या पुढे पण तुम्हाला लिंबात झाडावर चढता येतं का. ते म्हणे नाही. तुमच्यापेक्षा वान बरे म्हणे. मग त्याला टेन्शन आलं. 2-3 दिवस जायवर उतर खाली जायवर बायकोल म्हणे या पाय आता मला झाडावर चढता येऊ राहिलं. असं का. तुमच्या वाननेरात काय फरक राहिला म्हणे. आता याला म्हणते एकूण टोटल एक. पहिलं म्हणे तुम्ही चला नाही म्हणलेत म्हणे मग जीव द्या. जीव दिल्यावर शरीराचं काय खरे. महादेव म्हणे अरे एवढा शहाणपणा नको करू रावणा. तू प्रोडक्शन आहे मी कंपनी आहे. ज्या कंपनीत तयार झालं तिचा मालक आहे मी. शहाणपणा नको करू. रावणानं ते आत्मलिंग घेतलं. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गणपती बाप्पानं गुराख्याचं रूप घेऊन कर्नाटक मध्ये गोकर्ण महाबळेश्वर नावाचं दैवत आहे तिथं ते आत्मलिंग टेकून घेतलं. देवाच्या दरबारात शालाखी चालत नाही मला. तो सगळ्यांचा हिशोब ठेवतो. मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. थोड़ा मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. जो भी जैसा कर्म करेगा वो वैसा फल पाता रे. जो भी जैसा कर्म करेगा वो वैसा फल पाता. भोले के दरबार में सब लोगों का खाता. मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. उजली करनी करियो बंदे
काम करियो न काला हो, काम करियो न काला, लाख कसे देख रहा है तुझको देखने वाला, समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मचाता भोले के दरबार में. त्याच्या पुढे दांगोडा केला की तो माफ काढतो. शांततेमध्ये भगवंत शिवाची शरणागती, त्याची केलेली आराधना जीवनामध्ये समाधान देत असतो. तुकोबाराय म्हणले, देवा फार नको तुझ्याकडून, कृपा कराल ते थोडी थोडी कृपा माझ्यावर कर, पाया पडिलो बराडी. तुलाच का म्हणतो तर तुम्ही विश्वनाथ, तू विश्वाचा नाथ आहे, आम्ही दीनरंग कमी अनाथ, जास्त नको रे देवा. तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा, तू का हरे तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा, तू का देवा, तू का म्हणे देवा. सांगण्यासारखं भरपूर आहे. शिव महापुराण महासागर आहे. तुम्हाला जर ऐकायचं असेल महादेवाच्या बाबतीत, आमचं समर्पण सेवा नावाचं यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जर यूट्यूब काढलं, फेसबुक काढलं, इंस्टाग्राम काढलं आणि संतोष महाराज आढावने लाईव्ह जरी म्हटलं तरी तिकडं शिव महापुराणाची कथा तुम्हाला ऐकायला भेटेल. दररोज दुपारी 1 ते 4. आता देमणीला चालू आहे, उद्या शेवटचा दिवस. मागचे सगळे भाग त्याच्यावर रेकॉर्ड आहेत. भगवान शिवाचं अथांग चरित्र तिकडे आम्ही कथेतून सांगितलेलं आहे, ते तुम्ही तिकडे ऐकू शकता. अल्पशहा मतीनं अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. घरात पाहुणे येऊन बसले की कारभारणीला चहा करायचं कळालं पाहिजे, आणि वातावरण तयार झालं की कीर्तनकाराला कीर्तन सोडायचं कळालं पाहिजे. मग लगेच कासरा खळडा म्या, आंब्याचे झाडं आले, पुढून फुलं आले, याचा अर्थ आता बाबा येणारे. आमदार साहेब आले, याचा अर्थ आता कार्यक्रम सोडायचा टाइम झाला. त्याच्या मागे एक कार्यक्रम नाही, खोतकर साहेब येणार म्हणून मला पाऊण तास कथा लेट करावं लागली. 5 मिनिटात आले, 10 मिनिटात आले. राजकीय माणसाचं जीवन अवघड असतं, मला सगळ्यांनाच अपेक्षा असतात. आता हे दिवसभरातून 10-15 ठिकाणी फिरून आले असते, परंतु त्यांची आमदार साहेबांची बाबांवर खूप श्रद्धा आहे. राम मंदिराचा शिलान्यास आपण केला त्यावेळी स्वतः जिकिरीनं माननीय आमदार साहेब त्या पूजेमध्ये हजर होते. जो राम का नाही वो किसी काम का नाही, जो रामाचा नाही तो काही कामाचा नाही. आणि ज्यानं रामाचं काम केलं, राम कधी त्याचा पराजय होऊ देत नाही. बाबाचे स्पष्ट आदेश आहेत, इथे राजकीय भाषण, राजकीय वक्तव्य करू नये, पण वारकऱ्यांचा आवाज विधानसभेमध्ये जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी म्हणून गाजवणारा एकमेव आमदार. आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे. हरिभक्तीपरायण माननीय आमदार नारायणजी कुचे साहेब. ह भप लागलं. ह भपाचा अर्थ हरिभक्तीपरायण आहे. बरं, ते कोणत्याच याच्यातून जबाबदारी झटकत नाही. नाही तर काही काही ह भप आहे पण हळूच भरकन पळाले, तसं नाही. आपले आमदार साहेब खरोखरच हरीचे भक्त आहेत आणि परायण सुद्धा आहेत. गळ्यात तुळशीची माळ आहे ना, वावगी स्तुती नाही करायची. माळ नसती तर मग मला म्हणता आलं असतं कोणाला, अशी कशी स्तुती करता, हा बाप का लावता. ते आहेत. तुम्ही एक कीर्तन करावं, मी लई दिवसाची इच्छा आहे. एकदा नाही, माय पोटावर नाही पडत, मी लई निब्बर महाराज आहे. मला 3 गुरु आहे साहेब. माझे पहिले गुरु आहेत गिरी गुरुजी, गोसाई आहे. नाहीच काही जमलं तर गुरु गोसाई असल्यामुळे भवती भिक्षाम दे जमत. माझे दुसरे गुरु सोनार दत्तात्रय महाराज माळवंडीकर. त्याच्या दुकानातलं झाडील कचरा बी आणला आपण तर खेळ जमतो आपला तुमच्या भाषेत. आणि माझे तिसरे गुरु भगीरथ बापू नाथापूरकर. त्यांच्यासारखे वैभव संपन्न साधू वारकरी संप्रदायात नाही.
स्वतःच्या जमिनीचा सगळा पैसा पांडुरंगाच्या मंदिराच्या उभारणीला ज्या महात्म्यानं लावला त्याचा शिष्य. पण एक प्रवचन आहे का कीर्तन आहे ना एकदा, न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते. एकदा माझ्या कथेमध्ये वनमंत्री, माजी वनमंत्री बबनरावजी पाचपुते काय बोलतात ते काही कठीण नाही. अहो दादाच बोलायला लागल्यावर इंदुरीकर एवढे हसवतात. दादा इंदुरीकर बाबाने एवढे. मला सांगायचं असं, बोलण्याचं सूत्र गमक सापडलं की बोलता येत. आणि संतांची कृपा झाली, दगड बोलला आपण माणसाहेब साहेब. आज ज्यांनी ज्यांनी बाबाजींच्या राम मंदिरासाठी सहभाग योगदानाच्या रूपानं नोंदवला दिला, इथली दगड सुद्धा भविष्यामध्ये बोलणार आहेत. या राम मंदिराची दगड अशी छाती ठोकून सांगणारी का अरे या मातीमध्ये जन्माला आलेल्या या परिसरातल्या लहान्यापासून मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, 1 रुपयापासून तर 1 लाखापर्यंत देणगी देणाऱ्या भक्तांनी माझ्या उभारणीला योगदान दिलेलं आहे. कारण या आश्रमाचा भक्त जो आहे ना समसमान आहे. इथं श्रीमंत आणि गरीबाला सारखा न्याय दिला जातो. इथं तत्वाला अनुसरून काम होतं, सत्वाला अनुसरून काम होतं, वशिला चालत नाही. आणि म्हणून श्रद्धेय बाबाजींचं कार्य अखंडपणानं पुढे चालू राहावं एवढीच एक अपेक्षा करतो. मला आता संध्याकाळी नाशिकला कीर्तन बाबांनी लिहून ठेवलेले धनापेक्षा वेळेला महत्व दे, म्हणून आपल्या वेळेला महत्व दिलं पाहिजे. 1 मिनिटाची जाहिरात सूचना सांगतो. दरवर्षी आपल्या आश्रमाच्या वतीनं आपण तीर्थयात्रा आयोजित करत असतो. या वर्षीची तीर्थयात्रा गंगासागर आणि जगन्नाथपुरीला आहे. 9 दिवसाचा प्रवास आहे. राजूर, खामखेडा आणि तपोवन मधून बरीच भक्त येणार आहेत. तपोवनमध्ये जनार्दनजी मालुसरे, सविताताई मालुसरे, अंबादासजी चंद्रभागाजी लोखंडे, अंबादासजी लोखंडे, सरूबाई कढवणे, कांताबाई कढवणे, पंखाबाई शिंदे, पुष्पाबाई वाहुटोळे या माऊल्या या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. एका माणसाची फीस 10,000 रुपये. जाणं येणं, खाणं पिणं, राहणं फिरणं सगळं. जगन्नाथ 4 धामापैकी एक धाम आहे, समुद्राच्या काठावर आहे. जगन्नाथ भगवंताच्या दर्शनाचा महिमा अलौकिक असा आहे, तिथल्या मंदिरावरचा झेंडा हवेच्या विरुद्ध दिशेला उडतो. तिथल्या मंदिरावर विमान उडत नाही, उडालं तर सापडत नाही. तिथल्या विमानाच्या मंदिराच्या कळसावर पक्षी बसत नाही. तिथं दिवसातून कितीतरी वेळेत झेंडा बदलला जातो. भगवान जगन्नाथ दरवर्षी जेव्हा बिमार पडतात तेव्हा भगवान जगन्नाथाच्या छातीला स्टेटेस्कोप लावून डॉक्टर तपासतात. जगन्नाथाचं हृदय धडकतं. आजही भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेव, काही नाही ड्रोन येते इकडे पहा, फोटो काढून राहिले ते. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा असा विग्रह त्या मंदिरात आहे. त्यामुळे ज्यांना दर्शनाला यायचं असेल त्यांनी तपोवनमध्ये आमचे सखादादा आणि बद्री भाऊ यांच्याकडे नाव नोंदणी करायची आहे. पॉम्पलेट मी इथं आणलेले. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी जायचंय, 29 तारखेला जायचंय, 5 एप्रिलला परत यायचंय. भुसावळ पासून पुढं रेल्वेमध्ये स्लीपर सीट आहे, तिथं फिरायला लक्झर आहेत. गादी, पलंग, 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता ही व्यवस्था तुम्ही दिलेल्या 10,000 रुपयातच आहे. फक्त इथून भुसावळपर्यंत तुम्हाला जाणं येणं तुमच्या खर्चाने करावं लागेल. आणि जिथं लक्झरी जात नाही तिथं रिक्षा खर्च आणि जहाजाचा खर्च तुम्हाला करावा लागेल, म्हणजे 700-800 रुपये. याच्या व्यतिरिक्त अन्य खर्च नाही. ज्यांना सहभागी व्हायचंय खामखेड्याला तुम्ही किंवा राजूरमध्ये आमचे साडू आदरणीय तुकाराम पाटील नागवे यांच्याकडे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. आणि पंचक्रोशीतून इकडं तपोवनची जी मंडळी येणार असेल ते दादांकडे संपर्क करू शकता. उपस्थितांचे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. प्रमोद दादाने अतिशय सुंदर पखावज वाजवला. बाबांनी विण्याची सेवा दिली. आदरणीय कृष्णाजी बाबा महाराज, आदरणीय पवन दादा महाराज, आमचे सगळे हिवाळे बाबा असतील, आमचे बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय महाराज, आमचे बाबा कदम बाबा चौबदार महाराज, स्वतः उपस्थित असले आमदार साहेब, तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सचिन भाऊ, आबा, पंचक्रोशीतली चांदाईची मंडळी आहेत, बऱ्याच गावची मंडळी आहेत. मला सगळ्या गावाची नावं घेता येणं शक्य होणार नाही. सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. साऊंडवाल्या दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एवढा उत्कृष्ट आवाज दिला. व्हिडिओ रेकॉर्डिंगवाल्या दादांना धन्यवाद देतो. फक्त कीर्तनाचे तुकडे करून अपलोड करू नका. सगळं केलेलं कीर्तन अपलोड करा, नाही तर आणतान माझ्या घरावर गोटे. अर्ध अपलोड करायचं नाही. श्रद्धे बाबांचं आगमन होतंय. खडेश्वरी बाबाले भक्त आनंदोनी गेले. खडेश्वरी बाबाले भक्त आनंद
निघे वरती हात करून सगळ्यांनी टाळी वाजवायची दोन्ही हात वरती